नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी आपण इथं चालू केलेली आहे आर्ट अँड कल्चरची सिरीज। आर्ट अँड कल्चर हा सेपरेट विषय तर नाहीये, पण याला इम्पॉर्टन्स खूप आहे, लक्षात घ्या। आणि जसं आपण सुरुवातीला प्रिलिमला वगैरे मिडिवल हिस्ट्री असेल, एन्शियंट हिस्ट्री असेल, आपण अभ्यासत होतोच, बरोबर। पण आर्ट अँड कल्चरचा जो भाग आहे तो थोडासा वेगळा येतो, जेणेकरून आपल्याला इथं थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कव्हर करावा लागतो। ठीक आहे, आपण जर इथं बघितलं तर फॉर एक्झाम्पल प्राचीन भारताचं पुस्तक आहे आर.एस. शर्मा सरांचं। याही पुस्तकामध्ये तुम्हाला बराचसा भाग आर्ट अँड कल्चरचा मिळून जातो। त्याच्यानंतर तुम्ही रोमिला थापर मॅडमचं जर पुस्तक घेतलं, याही पुस्तकामध्ये तुम्हाला तो भाग मिळून जातो। ठीक आहे, किंवा तुम्ही मेडिवल इंडियासाठी आपली बरीच पुस्तकं आहेत, हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, किंवा मध्ययुगीन भारत आहे, दिल्लीची सुलतानशाही, बहामनी साम्राज्य, हे पुस्तक जरी तुम्ही वापरलं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आर्ट अँड कल्चरचा भाग मिळतो। भले सतीशचंद्र सरांचं पुस्तक असू द्या, किंवा इथं तुम्हाला खंड मध्ये जे पुस्तक मिळतात, खंड पहिला दुसरा, तर सांगण्याचा हेतू माझा काय, याच्यामधून तुमचं आर्ट अँड कल्चर डेफिनेटली कम्प्लीट होईल। आणि स्पेशली जे मी तुम्हाला बोलले होते की महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास फोकस केला जातो, बरोबर। त्याच्यासाठी तुम्ही शेनोलीकर सरांचं जे बुक आहे ना, तर शेनोलीकर सरांचं पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता। ठीक आहे, ओके। चला, तर आपण कुठपर्यंत आलो होतो बघूया। आर्ट अँड कल्चरचे जे लेक्चर आहेत तुम्ही बघितले असतील असं मी कन्सिडर करते, आणि पुढचा भाग आपण कंटिन्यू करूया। ओके, टेम्पल आर्किटेक्चर आपण कंप्लीट केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं, नालंदा युनिव्हर्सिटीची न्यूज तुम्ही बघितली असेल, बरोबर। ओके, तर आपण मध्ययुगीन भारतातील आर्किटेक्चर बघत आहोत, चार भाग। ओके, फोर शॉर्टिंग तंत्र हे आपण बघितलेलं आहे। याच्यानंतर आपण बघतोय दिल्ली सल्तनत। चला, तर दिल्ली सल्तनतचा जो काळ आहे ना, तर या काळामध्ये वास्तुकला जी होती, नक्की त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले ते आपल्याला इथं बघायचे आहेत। ओके, दिल्ली सल्तनत। ठीक आहे, बघा, एकच मिनिट थांबा। बर, 1206 पासून, ठीक आहे, 1526 पर्यंतचा जो कालखंड आहे, तर या कालखंडामध्ये याला दिल्ली सल्तनत किंवा सल्तनत ए हिंद असं म्हटलं जातं। ठीक आहे, गोष्टी समजून घ्या, लक्षात ठेवा। सल्तनत ए हिंद असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? सल्तनत ए हिंद। ठीक आहे, ओके, किंवा ऑब्लिक सल्तनत ए दिल्ली असं सुद्धा म्हटलं जातं। तर इथं राज्य करणारे अनेक इस्लामी घराणे आहेत, आणि या घराण्यांनी मोठ्या भागावरती अनेक शतकं राज्य केलं, लक्षात घ्या। याच्यामध्ये जी मेन घराणी होती, आपण प्रिलिमला अभ्यासला असेल, फॉर एक्झाम्पल गुलाम घराणे होतं, त्याच्यानंतर खिलजी घराणं होतं, खिलजी, ठीक आहे, त्याच्यानंतर तुगलक घराणे होते, तुगलक, त्याच्यानंतर सय्यद घराणे होते, लोधी घराणे होते। ओके, तर 1206 ते 90, त्याच्यानंतर 1290 ते 1320, 1320 ते 1413 असा हा कालखंड जो आहे ना, हा कालखंड तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात घ्या। आणि याच्यामध्ये जर आपण राजे बघितले तर कुतुबुद्दीन ऐबक आहे, शमसुद्दीन आहे, इल्तुतमिश आहे, रजिया सुलतान आहे, बरोबर, अलाउद्दीन खिलजी आहे, इब्राहिम लोधी आहे। तर यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी तरी इन्फॉर्मेशन आपण प्रिलियम साठी घेतलेली असते। ओके, क्लिअर। पण इथं तुम्हाला काय करायचं, इथं तुम्हाला स्पेशली त्यांचं आर्किटेक्चर बघायचं, आर्ट अँड कल्चर, लक्षात आलं, क्लिअर। तर प्राचीन काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रमुख आक्रमक राजवंश, मुस्लिम आक्रमण असतील, सुलतानशाही, मोगल काल, मराठा काल, त्याच्यानंतर अर्वाचीन काल, ब्रिटिश सत्तेची स्थापना, स्वतंत्र भारत वगैरे, हा सगळा भाग आपण इथं अभ्यासतो। ठीक आहे, ओके, क्लिअर। आता इथं जर आपण बघितलं, आपण गुलाम वंश जर बघितलं होतं, तर गुलाम वंशामध्ये आपण राजपूत राज्य, खलिफाची मान्यता, बंगालचा बंदोबस्त, बराच भाग आपण इथं करतो। आता हे सगळं मी तुम्हाला सांगणार नाही, आणि याच्यामध्ये तुमचा वेळ पण वाया घालवणार नाही। ठीक आहे,
आपल्याला काय बघायचं, आपल्याला दिल्ली सल्तनत वास्तुकला बघायची आहे. ठीक आहे, दिल्ली सल्तनत वास्तुकला फक्त इंट्रोडक्शन मध्ये लिहिण्यासाठी आपल्याला हे सगळं माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. चला, आर्ट अँड आर्किटेक्चर आपण इथं बघतो. तर इथं जर आपण बघितलं तर वास्तुकलेचे दोन व्यापक प्रकारामध्ये वर्गीकरण करता येईल आपल्याला. जर तुम्ही कालखंड जर बघितला तर याच्यामध्ये शाही शैली आणि प्रांतीय शैली. ठीक आहे, काय काय आहे याच्यामध्ये, शाही शैली आणि प्रांतीय शैली. शाही शैली म्हणजे दिल्लीच्या राज्यकर्त्यांचे आश्रय आणि प्रांतीय शैली म्हणजे स्थानिक राज्यकर्ते आणि सत्ताधारांचे आश्रय. ठीक आहे, आता याच्यामध्ये जी शाही शैली होती ना, तर या काळामध्ये राज्य करणाऱ्या विविध राजघराण्यांच्या काळामध्ये शाही स्थापत्य शैली बहरली. प्रत्येक राज्यकर्त्यांनी काय केले, आपल्या आपल्या परीने काही त्याच्यामध्ये स्वाद दिले, पण व्यापक स्वाद म्हणजे त्यांचे जे इंटरेस्ट होते ते दिले, पण व्यापक शैली जी होती ना ती तशीच राहिली, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तर या गोष्टी तुम्हाला इथं थोडस लक्षात ठेवायचं आहे. आता इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला शाही शैली प्रांतीय शैली हा भाग प्रिलियमला नाही, बरोबर. त्याच्यामुळं आर्ट अँड कल्चर सेपरेट अभ्यासावं लागतं, हे इथं तुम्हाला इम्पॉर्टन्स लक्षात येतं. ओके, क्लिअर. तर इथंपर्यंत समजलं, आय होप तुम्हाला हा भाग समजला असेल. महत्वाचं काय आहे इथं, 1206 ते 1526 कालखंड लक्षात ठेवा. जी घराणी होती त्या घराण्यांची नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ज्या दोन शैली आहेत त्या शैली लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपण येतोय पहिल्यांदा गुलाम वंश किंवा गुलाम राजवंश म्हणा. तर इथं आपण जर बघितलं, गुलाम वंशाबद्दलची माहिती तुम्हाला आता इथं द्यायची काही गरज नाही असं मला वाटते, कारण का आपण आर्ट अँड कल्चर बघतोय, बरोबर. तर 1206 ते 1290 काळ लक्षात ठेवा. या काळामध्ये गुलाम घराणे किंवा इल्बारी घराणे, बघा अशी नवीन नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. गुलाम घराणे किंवा इल्बारी घराणे सत्तेवर राहिले. ठीक आहे, आणि याच काळामध्ये वास्तुकलेची शैली आणि मामेलुक शैलीची वास्तुकला म्हणून ओळखली जाते. जी वास्तुकलेची शैली इथं डेव्हलप झाली त्याला मामेलुक शैलीची वास्तुकला म्हणून ओळखली जाते, गुलाम घराणे किंवा इल्बारी घराणे. ठीक आहे, आणि या काळामध्ये बहुतेक बांधकामे विद्यमान हिंदू वास्तूचे रिमॉडेलिंग होतं. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे, गुलाम वंश हा जो कालखंड होता, दिल्ली सल्तनत मधला पहिला जो घराणा होता गुलाम घराणे 1206 ते 1290, बहुतेक बांधकामं जी होती विद्यमान हिंदू वास्तूंचे रिमॉडेलिंग होती. त्यांनी अनेक स्मारके उभारण्यास सुरुवात केली. कुतुब मिनार हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे आणि कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केलेली ही 5 मजली वास्तू असून केवळ तळमजला बांधलेला आहे. लक्षात घ्या, केवळ तळमजला बांधलेला आहे. ठीक आहे, कुतुब मिनार लक्षात आलं. ओके, आता पुढचे 3 मजले जे होते ते इल्तुतमिशनं पूर्ण केले आणि 5वा मजला जो होता फिरोजशाह तुघलकाने बांधलेला आहे. गुलाम वंशामधलं हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा, मुघल स्थापत्यकलेचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मुघल चित्रामध्ये पर्शिया, तुर्कस्तान, मध्य आशिया, गुजरात, बंगाल, जौनपूर या सगळ्या ठिकाणच्या शैलीचं संयोजन आहे, बरोबर. ओके, लक्षात ठेवा. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दिल्लीच्या विजयाच्या स्मरणार्थ आणि इस्लामची स्थापना करण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबकनं काय केलं होतं, दिल्लीत कुवत उल मस्जिद पण बांधली होती. लोखंडी खांबावरती स्थानिक ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख पण आहेत. त्याला अनंगपळची किल्ली असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके, इथं तुम्हाला दिलेलंच आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, आणि कुवत उल इस्लाम मशिदीच्या आवारामध्ये कुतुब मिनार बांधण्याचं काम पण केलेलं आहे. त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकनं काय केलं होतं, इथं आपण सांगितलं की कोणता मजला त्यानं बांधला, पुढचे मजले कोणी बांधले. त्याच्यानंतर ऐबकनेच अजमेरमध्ये काय बांधलं होतं, अराही दिन का झोपडा, बरोबर, मस्जिद आहे हे लक्षात ठेवा. ओके, तर इथं तुम्हाला उदाहरणं जर गुलाम वंशाच्या काळातली लक्षात ठेवायची असेल तर जैन मंदिरातून धर्मांतरित झालेली कुतुब मिनार परिसरातील कुवत उल इस्लाम मस्जिद, अजमेर मधील अराही दिन का झोपडा. इथं मी तुम्हाला इमेज घेतलेला आहे, बघा, हा आहे अराही दिन का झोपडा. इमेज बघितल्याने गोष्टी लक्षात राहतात. आणि ही आहे कुवत उल इस्लाम मस्जिद. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे येतो खिलजी वंश. यांनी बघा 1290 ते 1320 पर्यंत राज्य केलं आणि स्थापना केली स्थापत्यकलेची सेल्जुक शैली. कोणती शैली, सेल्जुक शैली. हे तुम्हाला प्रिलियम मध्ये जोड्या लावामध्ये येऊ शकतं. ठीक आहे,
आणि या काळातील बांधकामे अशी होती लाल वालुकाष्माच्या वापराने चिन्हांकित केली. प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तसेच आर्क्यूटचे महत्व जे होते, शैलीची सुरुवात याच काळापासून झाली. पाठीमागे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं. सिमेंटिंग एजंट म्हणून सगळ्या बांधकामामध्ये मोर्टारचा वापर ठळकपणे होऊ लागला. आणि उदाहरण जर तुम्ही बघितलं खिलजी राजवंशाचे रिलेटेड, तर अलाई दरवाजा आणि सिरी किल्ला. ओके, लक्षात घ्या. ठीक आहे, इथं तुम्हाला अलाई दरवाजा हा आहे आणि हा आहे सिरी किल्ला. त्याच्यानंतर तो तुघलक राजवंश. बघा इथे जर आपण बघितलं, दिल्ली सल्तनत काळामध्ये स्थापत्य कलेसाठी हा संकटाचा काळ होता. कोणता? तुघलक राजवंश. मात्र अजून पण काही बांधकामे रखडली आहेत, हाती घेतली, ज्याच्यामध्ये राखाडी वालुकाष्माचा वापर करण्यात आला. बघा तिथं लाल स्टोन वापरला जात होता. इथं मात्र काही संकटाचा कालखंड होता, काही त्यांना अडचणी फेस कराव्या लागल्या. तुघलक आर्किटेक्चर. गियासुद्दीन तुघलक जो होता तो वास्तुकलेचा प्रेमी होता. दिल्ली जवळ एका उंच डोंगरावर नवीन शहर आणि किल्ला बांधला. दिल्लीच्या किल्ला रोमन शैलीच्या आधारावरती बांधला होता. ठीक आहे, 56 कोट या नावाने हा किल्ला प्रसिद्ध आहे. ओके, आणि या काळामध्ये इमारतीच्या मजबूतीवर भर दिला. तुघलक राजवंशाचा जो काळ होता ना, त्यांनी कशावरती भर दिला? इमारतीच्या मजबूतीवरती भर दिला. ठीक आहे, त्याच्यामुळं काय झालं, इथं आरास वगैरे होती ना, त्याच्यावरती कमी भर देण्यात आला आणि डिझाईनच्या आर्च आणि लिंटेल या दोन्ही पद्धतीचा मेळ घातला होता. इथं आर्च आणि लिंटेल का आहे हे मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर मध्ये समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, इमारतीला अधिक बळ देण्यासाठी त्यांनी बॅटर म्हणून ओळखली जाणारी बांधकामाची एक शैली सादर केली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणती शैली सादर केली? बॅटर म्हणून ओळखली जाणारी बांधकामाची शैली त्यांनी सादर केली. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि जी सरपटलेल्या भिंतींचं वैशिष्ट्य होते, याच्यामध्ये जर तुम्ही उदाहरणं बघितली, तुघलकाबाद, जहापनाह, फिरोजाबाद ही शहरं, तर हे सगळं तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये लिहिता आलं पाहिजे. तर ही आहे तुघलक राजवंशाच्या काळामधली, मला वाटतं हे आहे तुघलकाबादचं एक इमेज आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तो लोधी राजवंश. इथं जर बघितलं, पाठीमागच्या काळामध्ये संकटात होती, इथं काय झालं, इथं वास्तुकला मागे पडत गेली आणि या काळामध्ये केवळ समाधी बांधण्यात आल्या. बघा लक्षात घ्या, लोधी राजवंशामध्ये काय झालं, वास्तुकला मागे पडत गेली, केवळ समाधी बांधण्यात आल्या. आणि या काळातील स्थापत्यकलेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दुहेरी घुमटांचा परिचय. लक्षात घ्या. ठीक आहे, तर दुहेरी घुमटांचा परिचय तुम्हाला कुठं मिळतो? लोधी राजवंशामध्ये मिळतो. आणि आत एक पोकळ घुमट होता, हेही आपल्याला, कारण दुहेरी घुमट म्हणतो ना, आतमध्ये पोकळ घुमट होता आणि त्याच्यावरती एक घुमट होता, असं इथं तुम्हाला दुहेरी घुमट या लोधी राजवंशाच्या काळामध्ये मिळतात. आता दुहेरी घुमट यांनी का बांधला? तर जे स्ट्रक्चर होतं ना, त्या स्ट्रक्चरला एक बळकटी देणं आणि घुमटाची आतली उंची कमी करणं. ठीक आहे, हा याचा हेतू होता. आणि या काळामध्ये बांधण्यात आलेल्या समाधी कोणत्याही भव्य सजावटीशिवाय कठोर आणि थोड्याशा ओपन होत्या, अष्टकोनी आकारामध्ये होत्या, व्यास अंदाजे 15 मीटर होता, त्यांना सरपटणाऱ्या वरांड्यांचा आधार होता. ठीक आहे, ओके. त्याच्यामध्ये लोधी गार्डन, आग्रा शहर, सिकंदर लोधी यांनी वसवलेलं तुम्हाला दिसून येतं. हे बघा, हे आहे लोधी गार्डन. ठीक आहे, जास्त काही जगमग नाहीये, समाधी टाईप इथं तुम्हाला बांधलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर आपण शाही शैली बघितलो होतो आणि प्रांतीय, बरोबर. तर प्रांतीय स्कूल ऑफ आर्किटेक्चर मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं इंडो इस्लामिक शैलीचा प्रभाव स्थानिक स्थापत्य शैलीवर पडू लागला. ठीक आहे, मग याच्यामध्ये बंगाल, विजापूर, जौनपूर, मांडू स्थापत्य विकासाची जागा घेतलेली आपल्याला इथं दिसून येते. याच्यामध्ये बंगाल स्कूल जर आपण बघितलं तर बंगाल 1206 ते 1573, बंगाल स्कूल ऑफ आर्किटेक्चर मध्ये विटा आणि काळ्या संगमरवराचा वापर करण्यात आला होता. ठीक आहे, बंगाल स्कूल ऑफ आर्किटेक्चर मध्ये विटा आणि काळ्या संगमरवराचा वापर करण्यात आला होता. या काळामध्ये बांधलेल्या मशिदीमध्ये पूर्वी मंदिरासाठी वापरल्या जाणाऱ्या बांगला छपरांचा वापर सुरूच होता. लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला जर विकास झालेला विचारला ना, प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत आर्ट अँड आर्किटेक्चरचा जो काही विकास झाला त्याचं एक्सप्लेनेशन द्या वगैरे क्वेश्चन आला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं लिहिता आल्या पाहिजेत. याचं एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर गौर येथील कदम रसूल मस्जिद आणि पांडू आहेद येथील आदिना मस्जिद. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला हे इमेज दिसत आहे गौरच्या मस्जिदची. आणि याच्यानंतर आपण बघतोय जौनपूर स्कूल,
जौनपूर स्कूल जर तुम्ही बघितलं तर 1394 ते 1479. बघा इथं अननेसेसरी काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत नाही. आपण देतोय लोकसेवा आयोगाची एक्झाम, सो तुम्ही जास्त युपीएससीच्या लेवलनं जाऊ नका असं मी तर तुम्हाला म्हणेल. तर शाही राज्यकर्त्यांच्या आश्रयाने जौनपूर हे महान कला आणि सांस्कृतिक कार्याचं केंद्र बनलं. फक्त तुम्हाला आतापर्यंत मी काय शिकवलं बघा, तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय राहायला पाहिजे होतं माहिती का, की बाबा मॅडमनी शाही शैली आणि प्रांतीय शैली आपल्याला सुरुवातीला सांगितल्या, बरोबर. राज्यकर्त्यांचे आश्रय मी तुम्हाला शिकवले. आता आपण बघतोय प्रांतीय शैली. हे तुम्हाला एकदा समजलं की याच्या बाहेर जास्त अवघड क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार नाही. ओके, क्लिअर. चला, तर आपण बघतोय जौनपूर स्कूल. आता इथं जर बघितलं तर ही वास्तुशैली शर्की शैली म्हणून ओळखली जाऊ लागली आणि पठाण शैली म्हणून मिनरचा वापर इथं टाळला. लक्षात आलं. आणि इथल्या वास्तूंचं वैशिष्ट्य काय होतं, प्रार्थना मंडपाच्या मध्यभागी आणि बाजूच्या खाडीत मोठ्या पडद्यावर रंगवलेल्या दमदार धाडसी पात्रांचा वापर. त्यांचं जे वैशिष्ट्य आहेत ना, वैशिष्ट्य लक्षात ठेवा. एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर अटाला मस्जिद जौनपूर. ठीक आहे, एक्झाम्पल काय आहे याचं, अटाला मस्जिद जौनपूर. लक्षात राहील. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपण बघतोय ही आहे अटाला मस्जिद. इथं मिनार दिसते तुम्हाला, कुठं मिनार नाहीये, बघून घ्या. हा घुमट थोडासा दिसतोय पण मिनार तुम्हाला इथं कुठंही दिसणार नाही. क्लिअर. त्याच्यानंतर आहे माळवा शाळा, इसवी सन 1405 ते 1569. इथे जर आपण बघितलं तर माळवा पठारावरील धार व मांडू ही शहरं स्थापत्यकलेची प्रमुख ठिकाणं बनली. ठीक आहे. येथील वास्तूंचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे विविध रंगाचे दगड व संगमरवरांचा वापर. माळवा स्कूल याचं वैशिष्ट्य बघा, प्रमुख ठिकाणं कोणती होती, धार आणि मांडू. टाइम पिरियड काय होता, 1405 ते 1569. आणि वास्तूंचं ठळक वैशिष्ट्य काय होतं, विविध रंगाचे दगड आणि संगमरवराचा वापर. ठीक आहे. इमारतींना मोठ्या खिडक्या होत्या ज्या युरोपियन प्रभावाचा परिणाम असू शकतात आणि कमानी आणि खांबाच्या शैलीदार वापराने सजवल्या होत्या. बघा इथं वैशिष्ट्य काय आहे, खिडक्या होत्या, युरोपियन प्रभाव होता. ठीक आहे, कमानी होत्या आणि खांबाच्या शैलीदार वापराने सजवल्या गेल्या होत्या. बांधकामाचं सौंदर्य वाढवण्यासाठी पायऱ्या पण होत्या. मात्र वास्तुकलेमध्ये मिनारचा वापर कुठं कुठं नाहीये बघा. मिनारचा वापर जौनपूर स्कूलमध्ये पण नाहीये. मिनारचा वापर इथं प्रांतीय स्कूलमध्ये तुम्हाला बंगाल स्कूलमध्ये पण मिळत नाही, बरोबर. तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. बघा माळवा स्कूल ऑफ आर्किटेक्चर, ज्याला पठाण स्कूल ऑफ आर्किटेक्चर म्हणून देखील ओळखलं जातं, खालील वैशिष्ट्यामुळे इथं तुम्हाला त्या काळातील पर्यावरणीय अनुकूलनाचा एक उत्कृष्ट नमुना असलेला दिसून येतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इमेजेस बघून घ्या. एकच मिनिट थांबा. इथं खिडक्यांच्या वापरामुळे काय झालं, खोल्या मोठ्या झाल्या, हवेशीर झाल्या. मंडप हलके कमानी होते, हवेशीर होते. उष्णता अवॉइड करण्यासाठी किंवा इमारतीत थंड राहण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं तिथं स्ट्रक्चर केलेलं होतं. पाणी साठवण्यासाठी आवारामध्ये बावडी म्हणून ओळखले जाणारे कृत्रिम जलाशय होते. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला आणि तुघलकांनी सुरू केलेल्या बॅटर सिस्टीमच्या वापरामुळे इमारती मजबूत झाल्या. ठीक आहे. बघा इथं इमारती का मजबूत झाल्या, बॅटर सिस्टीम. पाठीमागं पण आपण बॅटर सिस्टीम बघितलेली होती. उदाहरण जर तुम्ही बघितलं तर राणी रूपमती मंडप आणि जहाज महल, अशरफी महल. लक्षात ठेवा, राणी रूपमती मंडप, जहाज महल आणि अशरफी महल. ओके, क्लिअर. बघा हे आहे अशरफी महल, त्याच्यानंतर तुम्हाला इथं राणी रूपमती मंडप. बघा असं वाटतं की बघून आपण ते बघायला जावं. आणि हा आहे जहाज महल. ठीक आहे. इथं बघा हे तुम्हाला दिसून येतं बावली, कृत्रिम जलाशय म्हटलं जातं याला. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे विजापूर शाळा, 1490 ते 1656. आदिलशहाच्या आश्रयाने विजापूर शैली किंवा दख्खन शैली जी स्थापत्य शैली होती त्याची स्थापना झाली. त्याने अनेक मशिदी, कबरी, राजवाडे बांधले जे 3 कमानदार मुखवटे आणि बुलबुल घुमटाच्या वापरामध्ये ते कसे होते, अद्वितीय होते. ठीक आहे. अरुंद मानेसह जवळजवळ गोलाकार होते. कॉर्निशच्या वापराची त्यांनी ओळख करून दिली. विजापूर शाळेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे छतावर कुठलीही स्पष्ट अशी मदत नव्हती तुम्हाला दिसत. ठीक आहे. ओके, म्हणजे मदत म्हणजे आधार म्हणू शकतो आपण. लोखंडी क्लॅम्प आणि मजबूत इमारतींना बळ देण्यासाठी काय केलं होतं, तिथं प्लास्टर ऑफ मोर्टारचा वापर केला होता. बाकी तुम्हाला इथं हे कुठलंही काय म्हणू शकतो आपण बरं, आधार नव्हता. ठीक आहे. भिंती समृद्ध कोरीव कामाने सजवण्यात आलेल्या होत्या विजापूर स्कूलमध्ये, ज्याला दख्खन शैली आपण म्हणतो.
विजापूर किंवा विजयपुरा येथील गोल गुंबज म्हणजेच आदिलशहाची समाधी. ठीक आहे. ओके, त्याची काही इमेज मी इथं घेतलेली नाही. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही, आता हे रेकॉर्डेड लेक्चर आहेत, तुम्ही काय करू शकता, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे जर काही क्वेश्चन वगैरे असतील ते तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. चला, याच्यानंतर आपण बघणार आहोत मुघल वास्तुकला. याच्यानंतर आपण बघणार आहोत मुघल वास्तुकला. खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. जसं आपण काय म्हणू शकतो बरं, आपल्याला जसं ताजमहल बघावासा वाटतो. ठीक आहे, तसं तुम्हाला इथं फक्त ताजमहल बघतोय आपण, पण मुघल आर्किटेक्चर खरंच खूप सुंदर होतं. बरोबर. तर काय काय अभ्यासायचं आपल्याला इथं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे मुघल होते ना, तर हे मुघल कला आणि स्थापत्य कलेचे काय होते, मोठे आश्रयदाते होते. ठीक आहे. ओके, त्यांच्या हाताखाली आपण बघितलं की पाठीमागं थोडीशी उतरती कळा लागली होती मुघल वास्तुकलेला. बरोबर. सॉरी, दिल्ली सल्तनत मधले जे आपण घराणे वगैरे बघितले तिथून. ओके, पण इथं काय झालं, हे मुघल जे होते कला आणि स्थापत्य कलेचे मोठे आश्रयदाते होते. ठीक आहे. मग इथं तुम्हाला त्यांच्या हाताखाली वास्तुकलेला पुन्हा महत्व प्राप्त झालेलं दिसलं, कारण का नवीन इमारती बांधल्या गेल्या आणि ह्या इमारती बांधताना मोठ्या दूरदृष्टी आणि कलात्मक प्रेरणेने बांधल्या गेल्या. लक्षात घ्या, कारण का कला आणि स्थापत्य कलेचे मोठे आश्रयदाते होते. बाबरने पानिपत आणि रुहेलखंड इथं 1526 मध्ये बांधलेल्या मशिदीचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. बरोबर. तथापि त्याची राजवट कशी होती, अल्पकालीन होती. बाबरची राजवट कोणत्याही नवीन शैलीला किंवा तंत्रज्ञानाला त्यानं प्रेरणा दिलेली आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, एक गोष्ट तुम्हाला मी तर सांगते, तुम्ही जर म्हणलात की मॅडम याच्यापेक्षा डीप मध्ये पण आर्ट अँड कल्चर शिकता येतं का, शिकता येतं. लक्षात घ्या, शिकता येतं, पण मला नाही वाटत की आपल्याला इतकी गरज आहे. बरोबर. हा, म्हणजे भित्तिचित्र असतील, त्याचं साहित्यिक प्रमाण असेल, कुराण लिहिण्याची सुलेखन कला असेल, बरोबर, पांडुलिपी चित्रण असेल, तर हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे, बऱ्याच पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण जिथपर्यंत आपल्याला विचारलं जाईल ना, तितकंच करावं असं मला तर वाटतं. कारण काय होतं, संशोधन करायचं का आपल्याला नाही, आपल्याला परीक्षा पास व्हायची. गोष्टी समजून घ्या, आपल्याला काय करायचंय, आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. याच्यामध्ये आपण सुरुवात करूया बाबर पासून. तर आता बाबर बद्दल जास्त काही इन्फॉर्मेशन मी देत नाही. शाही शैली, प्रांतीय शैली मी तुम्हाला सांगितलं. शाही शैलीमध्ये आपण सगळा पार्ट बघितला. 4 राजवंश जे होते ते आपण बघितले. बरोबर. त्याच्यानंतर आपण इथं आलेलो आहोत मुघल वास्तुकलेकडे. ठीक आहे. तर बाबरने पानिपत आणि रुहेलखंड येथे 1526 मध्ये बांधलेल्या मशिदीचं बांधकाम केलं. बरोबर. कोणत्याही नवीन शैलीला अल्पकालीन होती, म्हणजे देऊ शकला नाही तो जास्त वेळ इथं. त्याच्यानंतर येतात हुमायूच्या कारकिर्दीमध्ये शेरशाह सुरी विरुद्ध सतत सत्ता संघर्ष होता. त्याच्यामुळे त्याचं लक्ष कला आणि स्थापत्यकलेवरती जास्त नव्हतं, म्हणजे त्याला केंद्रित करता आलं नाही. तर इथं जास्त नेतृत्व या बाबतीत त्याला करता आलं नाही. दिनपनाह नावाच्या शहराची पायाभरणी पण ती पूर्ण होऊ शकली नाही. आणि हुमायूच्या काळामध्ये स्थापत्यकला जी होती ती फारसी शैली प्रमुख ठरली. कोणती शैली? फारसी शैली. ठीक आहे. ओके, व्यवस्थित. हा जस्ट हुमायूची एक इमेज मी इथे टाकलेली आहे. त्याच्यानंतर येतो शेरशाह. शेरशाहने काय केलं, आपल्या अल्पावधीमध्ये काही स्मारकं बांधली. दिल्लीमध्ये किल्ला ए कुहुना, जुन्या किल्ल्याची मशीद बांधली. तुम्हाला हे जोड्यालामध्ये प्रिलिमला विचारू शकतात. पाकिस्तानातील प्रसिद्ध रोहतास किल्ला, पाटण्यातील शेरशाह सुरी मशीद त्यांनी अफगाण शैलीमध्ये आपल्या कारकिर्दीचं प्रतीक म्हणून बांधली. तर हे असे वर्ड्स तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, असे पॉइंट्स तुमच्यासाठी महत्वाचे आहेत की कोणत्या शैलीमध्ये बांधली. बरोबर.
त्यांचा कालखंड लोधी शैलीपासून मुघल स्थापत्य शैलीकडे वळवण्याचा होता. ठीक आहे. ओके. तर ही लोधी शैली कधी होती, कशी होती, हे तुम्हाला मी शिकवलंय. तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला वारंवार रिवाइज करावं लागणार. ठीक आहे. जुन्या मौर्य मार्गाची बांधणी, पुनर्बांधणी आणि विस्तार पण केला. त्याचं नाव बदलून सडक ए आझम ग्रेट रोड असं केलं. नंतर त्याला ग्रँड ट्रंक रोड असं संबोधलं गेलं. ओके. सराई आणि झाडांची उपस्थिती त्यांनी केली, तिथं झाडं लावली. शेरशाह सुरी यांची समाधी त्यांच्या जन्मगामी सासाराम इथं बांधण्यात आलेली आहे. क्लिअर. इथं तुम्हाला शेरशाहची इमेज दिलेली दिसते. इथं लाल वालुकाष्माचा वापर, तलावाच्या आतमध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं, म्हणजे तलाव तिथं दिसून येतात तुम्हाला. शेरशाहच्या काळामध्ये जे बांधकाम झालं होतं, दिल्ली सल्तनत काळातील परंपरा कायम ठेवली गेली, लक्षात घ्या. आणि 56 मध्ये अकबर दिल्लीच्या गादीवर विराजमान झाल्यानंतर मुघल कला आणि स्थापत्य कलेचा खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ सुरू झाला. आणि इथंच तुमचा क्वेश्चन बनतो की अकबर यायच्या अगोदरची स्थापत्य कला कशी होती आणि अकबर आल्यानंतर त्याच्यामध्ये चेंज काय झाला. ठीक आहे. लक्षात घ्या, गोष्टी समजून घ्या, काय विचारलं जाऊ शकतं. म्हणजे इथे तुम्हाला फॅक्च्युअल डाटा नाही लक्षात ठेवायचा, फॅक्च्युअल डाटा तर लिहायचा आन्सर मध्ये, पण क्वेश्चन कसे बनवले जाणार, की काय फरक होता बाबा अकबर याच्या अगोदरच्या वास्तुकलेमध्ये, अकबर आल्यानंतर काय फरक पडला, हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. ठीक आहे. ओके. आता इथे जर सुवर्ण काळ का म्हटलं गेलं, तर अकबराने काय केलं होतं, अकबराने इथं कला आणि स्थापत्य कलेच्या विकासामध्ये प्रचंड रस घेतला होता. ठीक आहे. अकबराच्या कारकिर्दीतील बांधकामाचा मुख्य वैशिष्ट्य काय होतं, लाल वालुकाष्माचा वापर. ठीक आहे. त्यांना ट्युडर आर्च 4 केंद्रित कमान वापरण्याचा पण परिचय करून दिला त्यांनी. आणि अकबराच्या कारकिर्दीमध्ये हाती घेतलेली काही प्रमुख बांधकामं आपल्याला पुढच्या सेशन मध्ये अभ्यासायची आहेत. ठीक आहे. बघा, मेडिवल म्हणण्यापेक्षा दिल्ली सल्तनत आर्ट अँड कल्चर याच्यावरचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. ओके. आन्सर रायटिंग साठी जे क्वेश्चन आहेत, ऑब्जेक्टिव्ह तर करूयाच आपण, पण ऑब्जेक्टिव्ह पेक्षा आन्सर रायटिंग साठी आपल्याला इथं जास्त मेहनत घ्यायची आहे. ठीक आहे. ओके. बघा, तुम्ही पण छोटे छोटे क्वेश्चन बनवू शकता, तुम्ही पण छोटे छोटे क्वेश्चन बनवू शकता आणि डेफिनेटली बनवलेच पाहिजेत. आपला अभ्यास तितका डीप मध्ये असला पाहिजे. ओके. मी एक इथे तुम्हाला क्वेश्चन देते. बघा, आपण थोडस इथं आन्सर रायटिंगच्या हिशोबाने जाऊया. 1-2 क्वेश्चन आपण बघूया दिल्ली सल्तनतशी रिलेटेड. आर्ट अँड कल्चर खूप सोपं आहे असं पण नाहीये, खूप अवघड आहे असं पण नाहीये. वाचताना छान वाटतं, इंटरेस्टिंग वाटतं, फक्त तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे आपल्यासमोर, की आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. बघा, इथं आपण एक क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन काय आहे, पहिला क्वेश्चन आपला आहे, मी तर क्वेश्चन लिहून देते तुम्हाला, म्हणजे आपल्याला व्यवस्थित डिस्कस करता येईल. ठीक आहे. क्वेश्चन इथं आहे की दिल्ली सल्तनतीच्या प्रांतीय वास्तुशैलीवर इंडो इस्लामिक शैलीचा खूप प्रभाव होता. ठीक आहे. ओके. काय म्हटलंय तुम्हाला, चर्चा करा 250 शब्दामध्ये. ओके. जीएस पेपर 1 भारतीय वारसा आणि संस्कृती. आता इथं तुमचं अप्रोच कसा असला पाहिजे, तर तुम्हाला इथे काय म्हटलंय, दिल्ली सल्तनत प्रांतीय वास्तुशैली मी तुम्हाला शिकवलंय, शाही शैली आणि प्रांतीय शैली. ठीक आहे. याच्यावरती इंडो इस्लामिक शैलीचा प्रभाव म्हटलंय, म्हणजे
तुम्हाला इथं इंडो इस्लामिक आर्किटेक्चर किंवा शैली या शब्दाची चर्चा करायची, ठीक आहे. उदाहरणार्थ की दिल्ली सल्तनत काळातील विविध प्रांतीय वास्तुकला ज्याच्यावरती इस्लामिक वास्तुकलेचा प्रभाव आहे आणि मग तुम्हाला निष्कर्ष काढायचा आहे. ओके, क्लिअर. आता आपण जाऊया आपल्या इंट्रोडक्शन कडे. आपला इंट्रो काय असायला पाहिजे? इंट्रो मध्ये तुम्ही काय लिहिणार? जसं मी तुम्हाला सांगितलं, इंडो इस्लामिक हा शब्द मध्ययुगीन भारत प्रदान करतो, बरोबर. इस्लामिक जगाच्या सांस्कृतिक परंपरेचा परस्पर संवाद आणि आत्मसात संपर्क, सार्वजनिक संमिश्र संस्कृतीचा विकास दाखवतो, बरोबर. ओके. किंवा मग आपण असं पण लिहू शकतो डायरेक्ट. फॉर एक्झाम्पल बघा, जसं की तुम्ही काय करू शकता माहिती का, तुम्हाला जर इंडो इस्लामिक आर्किटेक्चर काय होतं, सिंपल लिहू शकता की इंडो इस्लामिक आर्किटेक्चर ही भारतीय उपखंडातील वास्तुकला आहे जी इस्लामिक संरक्षण आणि हेतूने निर्माण केली होती, ठीक आहे. सिंधमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अरबांची उपस्थिती असून सुद्धा इंडो इस्लामिक स्थापत्यकलेचा जो विकास आहे त्याच्याबद्दल तुम्ही इथं लिहू शकता. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला हिस्ट्री माहित पाहिजे, हिस्ट्री बिहाइंड द इंडो इस्लामिक आर्किटेक्चर, बरोबर. लक्षात आलं? क्लिअर. तर तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही खूप डीप मध्ये जाता. डीप मध्ये जावंच लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला गोष्टी क्लिअर होत नाहीत, लक्षात घ्या. क्लिअर. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल की आता जे मी तुम्हाला सांगितलं तितकं लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि इंडो इस्लामिक आर्किटेक्चरने आधुनिक भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी वास्तुकलेवरती मोठा प्रभाव टाकला आहे. बाकी तुम्ही दिल्ली सल्तनतची वास्तुकला त्याच्यावरती क्वेश्चन आहे, पुढे आपण कंटिन्यू करू शकतो, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर आपण इथपर्यंत लिहिलं. या आर्किटेक्चर मध्ये काय काय होतं काय नव्हतं हे इतकं जास्त डेप्थ मध्ये लिहायची गरज नाही. इंट्रो तुम्ही लिहिला, इंट्रो मध्ये तुम्हाला इंडो इस्लामिक आर्किटेक्चर काय आहे ते सांगायचं आहे. आता इथं मुद्दा येतो मेन आपला, जेव्हा आपण बॉडी लिहितो क्वेश्चन आन्सर, 12व्या शतकानंतर इंडो इस्लामिक वास्तुकला विकसित होऊ लागली. टाइम पिरियड लिहावा लागतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बंगाल, गुजरात, जौनपूर, गोवळकोंडा, माळवा, दख्खन या तात्पुरत्या राज्याची स्थानिक जी एक शैली होती ती जोडली गेली. जसं की मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, बरोबर. प्रांतीय वास्तुशैलीवरती आपल्याला लिहायचंय ना. मग अशा प्रकारे प्रांतीय शैलीच्या वास्तुकलेचा विकास होत गेला, पण त्याच्यावरती इंडो इस्लामिक शैलीचा प्रभाव होता. मग इंडो इस्लामिक आर्किटेक्चरची वैशिष्ट्ये काय होती ती तुम्हाला लिहावी लागतील. कमान आणि घुमट पद्धत, याला आर्किड शैली आपण म्हणतो. पाठीमागे मी तुम्हाला समजावलं होतं. मिनारचा अस्तित्व असेल, कमान आणि घुमट तयार करण्यासाठी मोर्टारचा वापर, सिमेंटिंग एजंट असेल, किंवा इतर हिंदू स्थापत्यशास्त्राला प्रशस्ता, विशालता आणि प्रदान केलेली असेल, पित्रादुरा तंत्राचा वापर असेल, अरबेस्क पद्धतीचा वापर असेल, सममिती महत्व असेल, आवारात पाण्याचा वापर असेल. हे कशाचं वैशिष्ट्य आहे? इंडो इस्लामिक आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य आहे, बरोबर. मग प्रांतीय वास्तुकलेची वैशिष्ट्ये काय होती? मी तुम्हाला माळवा शैली शिकवली, बॅटरी सिस्टमचा वापर, पण मिनार नव्हते तिथं, बरोबर. पित्रादुरा तंत्राचा वापर केला होता, लक्षात ठेवा. बावली होत्या तिथं. जौनपूर शैलीमध्ये काय होतं? अटाला मस्जिद वगैरे, आयताकृती तोरण, बरोबर. कमानी होत्या, बल्बस घुमट होता. त्याच्यानंतर बंगाल शैली. हे सगळ्या शैली तुम्हाला लिहावे लागतील. जेवढं मी आता तुम्हाला शिकवले त्याच्यावरचा बेस्ट क्वेश्चन आहे हा, लक्षात घ्या, ठीक आहे. जेवढ्या शैली मी तुम्हाला शिकवले सगळ्या शैली तुम्हाला इथे लिहायच्या. तुम्हाला काय लिहायचंय? इंडो इस्लामिक शैलीमधल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला इथे या प्रांतीय वास्तुशैलीमध्ये दिसल्या, ठीक आहे. उदाहरणं पण लिहायची. जसं मी तुम्हाला गौर मशिदीचं उदाहरण दिलं होतं, लक्षात घ्या. तर हा क्वेश्चन तुम्हाला 250 शब्दामध्ये लिहायचा आहे. तर आजच्या जेवढं लेक्चर मी आजचं कंडक्ट केलंय त्याच्यावरती हा क्वेश्चन बनतो. आणि निष्कर्ष तुम्ही काय लिहू शकता की प्रांतीय शैलीवर दिल्लीच्या इंडो इस्लामिक वास्तुकलेचा प्रभाव दिल्लीपासून प्रांताच्या अंतरावर आणि प्रांतांचा ज्या राज्यकर्त्यांशी दिल्लीशी असलेला संबंध आहे याच्यावरती अवलंबून होता, ठीक आहे. ओके. पण जे स्थानिक स्थापत्यकार होते त्यांनी थोडेसे स्वतःची शैली पण तिथे राखून ठेवली होती, लक्षात घ्या.
कला का बदलली, साहित्याची उपलब्धता असेल, बांधकामाचं तंत्र असेल, हवामान परिस्थिती असेल, याच्यामुळे बांधकाम कला बदललेली आपल्याला इथं दिसून येते. ओके, क्लिअर, समजलं का बघा. तर अशा प्रकारे थोडस आपल्याला इथं क्वेश्चन जे आहेत ना, जेवढं कंटेंट आपण केलं तेवढ्या कंटेंट वरती काय क्वेश्चन बनतो का नाही हा विचार तुम्ही इथं केला पाहिजे, लक्षात घ्या. तरच तुम्हाला काय होईल, पुढे जाऊन या गोष्टी फायद्याच्या ठरतील. नाही तर लेक्चर बघितले आणि सोडून दिले त्याचा काही फायदा होत नाही. तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.